नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज. आत्ता आपण सुशीला मंगल कार्यालय या ठिकाणी आहोत. काही वेळापूर्वीच या ठिकाणी चित्रकला स्पर्धेचे आयोजन झाले होते. अनेक शाळेतील विद्यार्थी आपल्या पालकांसमोर देखील आले होते. आपल्यासोबत काही शिक्षिका आहेत आणि काही विद्यार्थी आहेत. या सर्वांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. अतिशय छान असे चित्र काढलेले आहेत, ज्याच्यामुळं पर्यावरणाला कुठेतरी एक संदेश गेला नागरिकांमध्ये की चित्रातून सुद्धा आपण कुठेतरी व्यक्त होऊ शकतो आणि पर्यावरण वाचवण्याला सुद्धा आपली मदत होऊ शकते. आपल्यासोबत आता काही शिक्षक आहेत, आपण त्यांच्यावर जाणून घेऊया. मॅडम नमस्कार. नमस्कार. आपली ओळख सांगावी. मी दिव्या गायकवाड. मी SRT स्कूलमध्ये शिकवते. सुमन रमेश तुलसी आणि इंटरनॅशनल स्कूल कामशेत. आम्ही सगळे कामशेतवरून आलेलो आहोत आणि मी कला शिक्षिका आहे त्यांची. तर आज इथे वन विभागाकडून एक कला स्पर्धा ठेवलेली आहे, चित्रकला स्पर्धा. तर इथे वन विभागाकडून कसे आपल्याला जंगलचे संवर्धन करता येईल, जंगलाचे, किंवा वनतोड होती आहे किंवा प्राण्यांवरती अत्याचार होत आहेत, तर ते थांबवण्यासाठी आपल्याला एक संदेश द्यायचा होता चित्रातून. तर त्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली होती. मी माझ्या विद्यार्थ्यांसोबत इथे आलेली आहे. साधारण किती विद्यार्थी आले होते आणि कशी म्हणजे कसं मुलांनी चित्र कशी काढली? उत्कृष्ट अशी चित्र काढलेली आहेत मुलांनी. प्रत्येक चित्रातून असा वेगवेगळा संदेश दिलेला आहे की आपण प्राण्यांचं कसं आपल्याला बचाव करता येईल किंवा वनतोड थांबवता येईल, त्याचा मेसेज दिलेला आहे त्याच्यातून. आणि माझ्यासोबत एकूण 35 विद्यार्थी आलेले आहेत. बरं, तर ही जी माहिती होती तुम्हाला चित्रकला स्पर्धा आहे, ही कोणामार्फत मिळाली, कशी मिळाली? एक मावळ संस्थेमध्ये काम करणारे शिक्षक आहेत, विजय जाधव सर. तर ते विवेकानंद शाळेमध्ये शिकवतात. तर त्यांनी मला कॉल केला होता आणि सांगितलं की अशी स्पर्धा आहे, तुम्ही त्याच्यामध्ये सहभाग घ्या. धन्यवाद मॅडम. आत्ता आपल्यासोबत एक विद्यार्थिनी आहे, तिने सुद्धा छानसं चित्र काढलेलं आहे. आपण तिच्याकडे जाणून घेऊया. बाळा, तुझं नाव सांग. माझं नाव मुग्ध उमेश कालेकर. आणि कितवीला आहेस तू? मी इयत्ता 10वीला आहे. बरं, तर या ठिकाणी तू चित्रकला स्पर्धेत भाग घेतला, कसं वाटलं तुला आणि कोणतं चित्र काढलं? माझा पर्सनली एक्सपिरियन्स खूप छान होता आणि मला खूप भारी वाटलं की आपण चित्रातून सुद्धा एक काहीतरी संदेश देऊ शकतो. तर मी ह्या ठिकाणी प्राण्यांचा बचाव करावा असं एक चित्र काढलं आहे आणि त्यातून असा एक संदेश दिला आहे की प्राण्यांचं जे हे आहे, घर आहे, ती ही पृथ्वीच प्राण्यांचं घर आहे आणि आपण जर त्यांचंच घर तोडले, त्यांचेच जंगलात शिरून त्यांची जंगलं तोडली तर ते जाणार कुठे, असा मी एक त्या चित्रातून संदेश दिला आहे. ओके, धन्यवाद. आपल्यासोबत आता आणखी एक विद्यार्थी, आपण त्याच्याकडे सुद्धा जाणून घेऊया. तुझं नाव सांग. माझं नाव रुद्र प्रशांत चव्हाण. आणि कोणती शाळा? सुमन रमेश तुलसी आणि इंटरनॅशनल स्कूल. कुठे आली ती? पाचगाव. बरं, आणि तू आता कितीला आहेस? 8ला. बरं, आता या ठिकाणी तू स्पर्धेत भाग घेतला, तर कसं वाटतं तुला आणि कोणतं चित्र काढलं, काय संदेश दिला? मला खूप भारी वाटते, कारण की इथं आम्ही जेव्हा चित्र काढायला आलो तेव्हा थोडं जरा वेगळं वाटलं. नंतर मग कळलं की कसं चित्र काढायचं, तेव्हा मग मी एक असं नेचरचं चित्र काढलं. ओके, बरं, या ठिकाणी तू किती वाजता आला होता सकाळी? सकाळी मी या ठिकाणी 9:30-9:15 आलो. बरं, त्याच्यानंतर चित्र काढल्यानंतर तुम्हाला काही खाऊ वाटप वगैरे झालं? हो, आम्ही जेव्हा चित्र काढलं तेव्हा त्यानंतर आम्हाला पाण्याची एक छोटी बॉटल आणि व बिस्किट घेतला. आणि प्रशस्तीपत्रक? हो. ठीक, ओके. तुझं नाव सांग बरं. माझं नाव दर्शन ऋषिकेश गारडे आहे. मी 8वी कक्षामध्ये आहे. बरं, माझी शाळा सुमन रमेश तुलसी आणि इंटरनॅशनल स्कूल खामशेटमध्ये आहे, पात्रगावला. बरं, या ठिकाणी तू स्पर्धेला आला होता सकाळी. तू कशी वाटली स्पर्धा आणि कशी तयारी कशी होती आणि तू कसं काय म्हणजे काय चित्र काढलंस? आमची तयारी 2 दिवसा अगोदरपासून चालू होती. बरं, घरी म्हणजे, आणि स्पर्धा एकदम भारी होती. ते जे चित्र आम्ही काढलं हे पण एक खूप चांगलं होतं, ज्याचं आपण म्हणजे म्हणू शकतो की झाडे कापावं नाही आणि झाडे लावा आणि प्रदूषण नाही करावे. ओके. बरं, आता ही जी तयारी आहे तुम्हाला शाळेत म्हणजे कोणामार्फत कळालं होतं? शिक्षकाने तुम्हाला सांगितलं? कोण आहे काले शिक्षक तुम्हाला? आमचे शिक्षक दिव्या गायकवाड आहे टीचर, जे आम्हाला नीट सांगतात काय करायचं आहे आणि मग आम्ही त्यांच्याकडून म्हणजे समजून घेतो आणि मग. बरं, मुख्याध्यापक कसं आहे? मुख्याध्यापक कोण आहेत? आमचे मुख्याध्यापक श्रद्धा चव्हाण आहे. ते त्याची शिस्त वगैरे कशी आहे शाळेमध्ये? ते चांगले असतात, म्हणजे सांगत राहतात नीट राहायचं, चांगलं. शिस्त चांगली आहे? हां, शिस्त चांगली. धन्यवाद. इयत्ता 8वी ते 12वी माझे पर्यावरण माझी जबाबदारी आणि जो ओपन कॅटेगरी गट आहे, मानव आणि वन्यजीवातील संघर्ष, 12 ते 1 या वेळेमध्ये जे सर्व सहभागी स्पर्धक आहेत त्यांना उपस्थित आहेत. कृपया करून आपल्याला विनंती, आपल्या सगळ्यांचं सहकार्य खूप मोलाचं अपेक्षित आहे आम्हाला. 12वी स्पर्धेत
स्वयंकल्पनेतून त्यांना त्या ठिकाणी करू द्या. आणि सर्व सहभागी विद्यार्थी आहेत, पुन्हा एकदा आपल्या पेपरवरती आपलं नाव, संयोजकांची बेसिक माहिती बघायला सांगितली की काळजीपूर्वक लक्ष द्यायचे आहे. कला शिक्षक, पर्यवेक्षक जे मागील बाजूला आहेत, जे शिक्षक आहेत उपस्थित, थोडंसं सर्व दिवस सगळ्यासाठी यायचे. उपस्थित शिक्षक थोडंसं आपण माझ्या सूचनेकडे लक्ष द्या. बाहेर बाजूला शिक्षक आहेत, नावं स्वयंसेवक आणि जे परीक्षक उपस्थित शिक्षक आहेत, बऱ्याच विद्यार्थ्यांनी पेपरवरती नावं टाकलेली नाही आहे ना. आपला पेपर जमा करताना विद्यार्थ्यांनी नाव त्या ठिकाणी टाकलेलं आहे की नाही ते सगळ्यात आधी आपल्या परीक्षकांनी आणि संयोजकांनी लक्ष द्यावं. जो एक हॉल आहे त्या ठिकाणी लेखन तपासणी शिबिराचं आयोजन देखील करण्यात आलेलं आहे. ज्यांना तुम्हाला डोळे तपासणीचे असतील त्यांना विनंती स्वयंसेवक आणि शिक्षक